काऊंजी भोपडे वहिनी कशाला बोलवली एवढं अर्जंट? आमच्या तिघीला कोणतं काम होतं का? मी न म्हणलं आंब्याचे रस मसले नाही बोलत का बा आम्हाला खाले बी आले. कायचा रस मस माय सर लग्न करा आणि खर्च काय? तुमच्या इनेच्या घरी जाऊन धसा ना तिथं रस भेटते तुम्हाला, इथं आम्हाला कशाला टपली? लग्न करणं आणि इकडचे झगडे घेणं आहे. हो त्या पोरीचं लग्न झालं नाही यंदा, तुझी जास्त कडे आहे आंब्याचा रस. आम्ही नाही करत, आमच्याकडे नसते रस फसा कडीची पेले एक वाटीत झालं. बरी आहे गे यायच्या अंगणामध्ये आंब्याची नाही पण भल्ली चिकट आहे एक नंबरची. एक आंबा हे चिकट हो पतली हागी. तुले काय सांगू बाई, मा पोरीचं लग्न जेव्हा जुळलं होतं का नाही, हे मोहल्ल्यातले लोक काड्या करायला गेले त्याच्या घरी. एवढे बदमाश आहे. तू नाही गेली होती त्याच्या घरी जेव्हा त्याच्या लेकराचं होतं तर तुला कम आहे का की तुला लावायचे धंदे? तेव्हा मी एवढ्या काड्या नव्हत्या केल्या. मी थोडंसं सांगितलं होतं का ती पोरगी नको करा बा. काय झालं त्या यामध्ये केवढा उभारा आहे. छोटं जाय लोकांच्या घरी नाही याची पोरगी नको करू त्याची पोरगी नको करू. त्या पोरीचे होतं तर कसं वाटते? दुसऱ्याच्या शेपटावर पाय देत का तुला आवाज धंदे? झालं ना आता काय राहिलं? आता मी अजून चुगल्या करीन. झालं मा पोरीचं लग्न. हो सून मायरी आणायची आहे ना, एखादी सून भेटेन तुला बदमास मासारखी तर भेटले तुले समजन. भारतीय बुरा तर बागवते खल्लं कमरेच्या खाली बोलून राहिली बायको मला. मी चालली नाही तिथून. हा बोलणं तसं आहे, धनकारेच लागते. मी बोलली म्हणजे चालली मी जाऊन पाय नाही तर कमरीत नाच घातली तर सारखी. तिकडे धसाना जी तिकडे धसाना कशाला अंगावर येतात तुम्ही? कशा हलक्या अंगानं बसल्याची ढिल्या अंगानं राहतो मी. आणि कसं जी तुम्ही एकदम दमादम अंगावरच आले. आहे तशी ना लोलमाटी खात नाही का तो तरी इकडलं तिकडलं पाहतच राहते कुठचं भेटन म्हणून. तुमच्या वाणी थोडी जी. हो आमच्या वाणी जोडता तुम्ही आम्हाले. जोडता ना तुम्हाला मावानी सांगून राहिली तर चांगलं रांधावणं खाऊ नाही का चोपडं. आंब्याचा भाव 70 आहे म्हणतो. मासारखीनं 5 किलो रस खाऊन घेतला ना लरी झाली. तुमच्या सिंग एक वाटी नाही झाला खाणं. कशी नाही राहीन मी अशी? तू आंब्याचे 70 रुपये आहे बाप्पा. खाली आपण मागं पुढं नाही. गचकन घेतो ना रक्कम खातो मला देवतो. हिच्या नवऱ्यानं तसा चिकट नाही आहे. 2 किलो आंबे आणून दिले ते अर्जी माझ्या घरी. हा बाई पाय तर थांब आता त्याची काढतो मी. खाल्ला का मग तुला बी घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटले आंबे? फुकटाचे कोणी सोडते का? बरोबर आहे. तिचं फुकटाचं कोणी सोडते का? हो म्हणूनच तुम्ही येता त्याच्या घरी आंब्याचा रस विचाराले. फुकाचं पाहिजे ना सारं. आता बाई आम्ही बचपन जास्त राहिले 2 आंबे चोकून घेतले तर काय झालं बाई? कुठं बचपन न पचपन हे सांग ना. वास घेते म्हणून येतो घरा काढणं राहतं तर. मला वाटलं नव्हतं त्या मनात एवढा कपट असं माझ्याबद्दल. काऊन नाही राहीन कपट? आपल्या घरचं नाही निघत उभारीचं जरासं. कवा व कवा काऊन त्या पोरगानं जेवायला त्या दिवशी तुला गुलाबजामुन केला मारून फेकला मला एक तरी. तवा नाही तुला बचपनची सहेली आठवली वा? आता मोठं तुले पिरे मला बचपनची सहेली मुस्काडच फोडीन बचपन गिचपन केली तर. मोठ्या बदमाश आहे गे तुम्ही. रागा धरून ठेवता. 2 वर्षा पहिले मी तुला 2 चम्मच पत्ती दिली होती. दिली तू ना वापस? हो अधिक काढून घे ना. 10 वर्षाचा पहिलेच. मी तुला हप्त्याभरा पहिले किलोभर साखर मारून फेकली तर तही नाही म्हणलं मी ना तुले. एवढीशी बोट मोजता पण तुम्ही. खरंच ना मजाक नाही. मी दुकानातून 1 किलो साखर नाही घेत. पाव किलो आणून खातो. का सांगू बाई तुम्हाला, इले हरामाची आदतच पडली आहे खायची. माघरून बी त्याची चाय पत्ती नेली तरी पण हंगायला लागत नाही. एक कुटका भरायचा. मा घरी जर असं काही राहिलं तर मी मिळून मासळून खातो. तुमच्यासाठी त्या दिवशी भंडाऱ्यातून भात आणला तर आणला नाही मी त्या घरी. वाटीभर तुम्हाला तिघायला दिला तरी तुम्हाला नाव नाही. आपण किती करा तुमचं. कोणाले सांगून राहिली गे? आमला भात पाठवला तू ना. आणला सकाळी 11 वाजता. दिल्ले रातचे 12 वाजता. फ्रीज मध्ये ठेवून दे म्हणे. वाटी गेला सांगून राहिली तर माया खाणं होईन तेव्हाच मी तुला देईन ना. हो म्हणजे उष्टा खाल्ला मी ना. खाल नाही भेटत का आम्हाला? महाप्रसाद होता तो. हो इरभर नाही दिला महाप्रसाद तू ना. दुपारपर्यंत रातच्या 12 बाईले धकला नसन बाई म्हणून दिलाई. अरे 10 वाजेपर्यंत कोणी जेवते. रातचे 12 वाजता कोणाला भर झोपीतली उठली मी. म्हणते मला फ्रीज मध्ये ठेवून द्या. आपल्या घरचं बिली वाचवते. कायचे वायरे पेटले म्हणे तो. ढुंगणाचे नाही पेटत का तुझ्या वायर? फ्रीज मावल्या बी घरी पण एवढा आहे का? आता 1100 रुपये बिल येते. आमच्या घरी फुकटाचेच आहे. वायर भरले. फक्त 4 महिने उन्हाळा आहे तोपर्यंत. नाही तर कोणी तेव्हा हिच्या घरी बाटलभर पाणी ठेवायला येतो फक्त. बाई ते सगळं सोडा यार. मला उद्या गट आहे ना. मला 500 रुपये उधार देता का तुम्ही आता बाई? मागणी इले धंदा सेट आहे आपल्या घरची. पाहिलं नाही तिचं वाला मागीचेच पैसे आहे. भांडे करते बँकात नेऊन खूप शकते. दे त्याला 500 रुपये तिले. माझ्याजवळ कुठचे पैसे बापा? आराधान खोललं का मी? आम्हाला घरी खाले नाही राहत. मी मागू खातो. मला का माहित माझ्यावर थोडी आहे पैसे. तसे व्याज किती देशी पाहिली ते दोस्ताना कसा निभवते. सीधी बस ना की सीधी बसत जाणं. तर तुम्ही बी
तर व्याज मागता ना. आता बाई दोस्ताना ठिकाणी दोस्ताना, पैशाचा व्यवहार ठिकाणी पैशाचा व्यवहार. तू आज मागून 500 घे, उद्या 600ची नोट दे रात्रभरासाठी फक्त. अवघे तुला शोभते का असं? चल ठीक आहे, 10-20 रुपये तुला मागितले असतात, मी मान्य केले असते एकदम. तुला एवढ्याले व्याज घेऊन राहिली? किती व्याज घेऊन राहिली तशी तू? बाय बाई, मी जास्त काही टोन फाडत नाही. 500चे 600 लागून रात्रभराचे, आणि दिवसाचं काम राहिलं असतं तर 1000 घेतले असते. तू तर सोनाराची बाप दिसून राहिली. हिऱ्याची खदा नाही का तावल्या घरी? का पैशाला हिरे लागले आहे गे? व्याजवालाही नाही घेत, सोनारी नाही घेत एवढे तर पैसे. राता भराचे 600 घेशील, सोपते का की तुले? पाय बाई, माई काही जबरदस्ती हाय नाही. घ्यायचं असेल तर घ्या, मला डसडस करू नका, नाही तर मी चालली मा घरी. मला बोलावता बी नाही, डस डस बोलता बी. कायच्या सदस्य ते धमके देतो, चालली 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 चालली, जात बी नाही मग उठून तर. काऊन जाऊ माया पाठी? तुम्ही माझ्या चुकल्या केल्या म्हणजे? मला माहिती ना तुम्ही कशा आहे. मग गांडी मागा माझी वरता. राहू दे बाई, नाही पाहिजे मला पैसे तुमचे. झगडा नको तुम्ही, गांडीत भरून घेजो आपल्या पुंगीकडे. काची पुंगळी सांगता का तुम्हाला? बघू का त्याला आता? तू का पाहून राहिली, का पाहून राहिली? मारू नको. अगं मग माणसाचा येतं भेटारली मी. सांगा झगडाचा नाही, मी पहिलेच सांगतो. इथं मास्त नवऱ्याचा झगडा होता, ते मला पुढे व्हायला लागते. बोलताच बोलते बाई, भेल्या काय तुम्ही? नाही हो बाई, उद्यापासून नाही येत मीटिंग मध्ये. मीटिंग मध्ये तर तुला यावाच लागन. भेका काही कर, टीम बनवली कायसाठी आहे? चुकल्या करा ना सुखी राहा. ध्यानात ठेव, मा घराकाठचीच भीट वय दावली. झर कनीन भीतीवर उडतानी पाडून देईन भीत, राहायचो मरून. फालतू घुसली बापा मी तुमच्या ग्रुप मध्ये. आता मागायची टीव्ही पेटली होती म्हणून म्हणलं का बसत जाऊ बा, घंटा 2 घंटे. मला का माहित तुम्ही मला धमकवाल. तूच तर लोकांच्या गाणं पेटवत. अशा गोष्ट आहे ना, शोभते काय तुले? आम्ही बोलवतो कायसाठी, तू गोष्ट कायच्या करतो? अहो का सांगू बाई तुम्हाला मी, हा हिचा नवरा नाही का, मी गेली म्हणजे हात बोटच हालवते खला. अच्छा. अगे मॅट झावण्याचे त्याला लखवा मारला असा करत राहते. तू काय त्याचा पुढे नसतं एवढी सांगतो, हात बोट करत राहते म्हणून. लखवाचा माणूस कसा चाललं नसतं चाललं ना. अमाय मला वाटलं मी आल्यावरच असे करते बा. अरे तुम्ही ते उभारी धंदे सोडा बरं. ह्या महिन्याची बीसी मलाच दे जेव्हा बाई तू. नाही मी घेणार ह्या वेळेसचे पैसे. कायले की तुले कायले पैसे लागते? ते तर बरोबर आहे. ते गरीब गुद आहे, घेऊ देन तिला उचलू देणं. हे सगळं बरोबर आहे, पण कोणाला पैशाची गरज ते काही समजते का नाही समजत तुम्हाला? घ्यायचो बाई पैसे, आणि हे नाहीच दिना तर माझ्याकडून मेजानं घ्यायचो मी. दिन नाही बापा, छातीले माती मी तुझ्याजवळून पैसे घेईन तर. मार जुक्तीचा आहे बाप्पा. हो मोठी सांगून आली, खरी जुक्तीची तर तू आहे. तुले पाहिजे पैशाच्या पुटल्या बांधून ठेवाले. व्याजानं पैसे द्यायला तयार झाली, पण तिचं गरीब गुदाचं भागवलं पाहिजे. थेरा समजत तुले? सरेच गरीब गुदा बनून जा. मी माझ्या बँकेत देतो तुमच्या खाली करून. एखादा नाही घेशील व्याज तर का बिघडन? देऊन दे, भागून दे तिची गरज. तू घेता का तिची गॅरंटी? नाही बापा, मी कुठून देईन पैसे? हे पावर मी तर पार्लर मध्ये नाही गेली किती दिवसापासून. पाहिली ते तिचा आवाज माझ्यासारखा तिच्या. तू करतो ना, तू चिकनी चोपडी आहे ना, झालं मग. गेलं त्याला काय मानवतो चोपडे. राहतो तर मी स्वतःच राहतो, मेंटेन करतो मी स्वतःला. तुमच्या हर काय का 2 पैशासाठी मागं पुढे पाहतो. 2 घरचे भांडे घासायचे समजते तुले. मेंटेन व्याज येते हरामाचं, बरं चोपडतो चैरी आले. मेंटेन सांगून राहिली मोठी तर. मग पायावरून ढोंगून रुतून राहिले, हाड रुतून राहिले. हे नाही येऊन राहिले ढोंगणावर मास, कुठं जाऊन राहिलं तर. आली मोठी बहीण. बोलताना मला कशी माफी. हा तू बी जा आपल्या घरी, तू बी जा आपल्या घरी. झोपतो मी आता, लय झालं. घरी नको येतो, पाहिजे नाही आम्हाला. थांबा वहिनी थांबा, कशी नसेल कशावर? का ते तू बोलते पाहते तशीच नाही? बोलते जी ते तशीच बोलते. काही तशीच जशी बोलत नाही. उठा म्हणलं मी ना, बेशरमीपणा खूप आहे तुमच्यावर. उद्यापासून नाही येत बापा. येतोच नको बिलकुल. चावटे चिवडता व्याज दे कर्ज घे का पाहिजे.